नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. शिंदेचे मंत्री आणि नागपुरात पिकल्या काल्पनिक संत्री. हो, काल्पनिक संत्री. मी काल्पनिक म्हणतोय, प्रत्यक्षातल्या नव्हे. बोलाचा कडी, बोलाचाच भात, वरपा रे वरपा असा सगळा कार्यक्रम चालू आहे. शिंदे सरकारमधल्या मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे मोठे मोठे आरोप होऊ लागलेले आहेत. म्हणजे अगदी मोठे मोठे, दगडा इतके मोठे. पण ही दगडं नेमकी कोणत्या खाणीतली हे जरा समजेल का? हे जरा कळेल का? एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार सत्तेवर आल्यानंतर अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई, स्वतः एकनाथ शिंदे, संजय राठोड यांच्यावरती परत एकदा आरोपांची झडी लावण्यात येते आहे. सत्तारांनी कुठल्याशा जमिनीचा व्यवहार केला, याच व्यवहारामध्ये संजय राठोड सहभागी आहेत. आणि त्यासोबतच शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्ह्यातील एका आपल्या फार्म हाऊसवर एक घर बांधलं, ज्याचा उल्लेख तर त्यांच्या शपथपत्रामध्ये आहे, पण जमिनीच्या सातबाऱ्यावर तिथल्या फार्म हाऊसची नोंद नाही. या तांत्रिक गोष्टी काढून शंभूराज देसाई यांना देखील अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय. NIT वालं उदाहरण आपल्या सर्वांच्या समोर आहे. एकनाथ शिंदेचं हे प्रकरण समोर काढण्यात आलं. या चारही प्रकरणाचा, म्हणजे चारही आरोपांच्या दगडाचा, हे जे मोठमोठे दगड शिंदे फडणवीस सरकारवरती टाकण्यात आलेले आहेत, याचा मी दोन अर्थाने विचार करतो. नुसते आरोप केले गेले असते तर आपण समजू शकलो असतो. या आरोपाच्या सोबत अजून एक नरेटिव्ह पसरवलं जातं आहे, आणि ते म्हणजे या सगळ्या आरोपाच्या मागे भारतीय जनता पार्टी आहे, अर्थात देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी मिळून एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या, म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या मंत्र्यांना टार्गेट करतायत. हेतू काय आहे? तर बाळासाहेबांची शिवसेनामध्ये असलेले सगळे आमदार हे भारतीय जनता पक्षामध्ये यावेत आणि उद्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये सरकार यावं, एकनाथ शिंदे दूर व्हावेत, यासाठीच हे सगळं घडवलं जातं आहे, असा एक नरेटिव्ह पसरवला जातो आहे. त्यासोबत काही बोलघेवड्या नेत्या असं सांगतायत की सांगलीचे, माफ करा, सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्याचे ते आपले एकदम ओकेवाले आमदार आणि तानाजी सावंत जे आरोग्य मंत्री आहेत, ते देवेंद्र फडणवीसांचीच माणसं आहेत, ते पहिल्यांदा सोडून जातील. हे सगळं म्हणजे एकीकडे एक बोलभांड महिला नेता असे आरोप दावे करते आहे, दुसरीकडं हे सगळं फडणवीसांच्याकडून घडवून आणलं जातं आहे असा दावा केला जातो आहे. पण माझा प्रश्न असा आहे की हे सगळं असा आरोप, यावर आपण नंतर बोलू, या प्रोपगंड्यावर. माझा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे, हे जे काही कथित गैरव्यवहार अथवा भ्रष्टाचार असे मुद्दे समोर येत आहेत, ते कधीचे? आत्ताच्या 30 जून म्हणजे 1 जुलै पासून ते आत्तापर्यंत, म्हणजे डिसेंबरच्या अखेरपर्यंत हे सरकार चाललंय. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 6 महिन्यातले आहेत का? अजिबात नाही. उद्धव ठाकरे यांचं सरकार सत्तेवरती असताना जे काही प्रकरणं घडलेली आहेत, त्याच प्रकरणांची चौकशी करण्यात यावी, त्यात भ्रष्टाचार आहे असं आता बोललं जातं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कडून. विशेषतः अजित पवार या मुद्द्यांना समोर आणतायत. म्हणजे पुन्हा लक्षात घ्या, ठाकरे यांच्या शिवसेनेतील कोणतेही मंत्री उद्धव ठाकरे यांच्या परवानगीशिवाय काही करू शकत होते का? देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय यांना जेवायला बसायची परवानगी होती का? देव कोण, नैवेद्य कोणता आणि जेवण काय, हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. ना ती हिम्मत सत्तारांच्या मध्ये होती, ना ती हिम्मत संजय राठोड मध्ये होती, ना तेव्हा ती हिम्मत एकनाथ शिंदेच्या मध्ये होती. दर्शन करा, नैवेद्य दाखवा आणि मग तुमचा प्रसाद घ्या, जो मिळेल तो.
जो मिळेल तो, जेवढा मिळेल तो, जे मिळालंय त्याला प्रसाद समजायचं, भक्षण करायचं, निघून जायचं. अशा स्थितीमध्ये सातत्यानं जी प्रकरणं बाहेर निघतायत ही त्याच काळातली का निघतायत? म्हणजे या प्रकरणात घोळ आहे हे मागच्या सरकारमधल्या लोकांना माहीत होतं. जो घडू दिला आणि आता जेव्हा हे सरकारच्या बाहेर आले आणि ती माणसं मात्र सरकारमध्ये राहिली, तेव्हा आपल्याच मिळालेल्या लाभांना त्यांचा भ्रष्टाचार म्हणून समोर आणायचं, या स्वरूपाचं तर हे षडयंत्र नाही ना? असा प्रश्न तुमच्या माझ्या मनामध्ये उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. नेहमी सांगतोय मी की मुंबईत प्रभाव आमचाच ही ठाकरेंची जी वृत्ती आहे, त्या वृत्तीतून शिवसेनेनं अनेक मोहरे गमावलेले आहेत, त्यांना बाजूला केलं गेलेलं आहे. आनंद दिघे ठाण्याचे सगळ्यात पहिला, राज ठाकरे नंबर 2, नंबर 3 मनोहर जोशी, नंबर 4 राहुल शेवाळे. यादी भली मोठी लांब होईल. आता एकनाथ शिंदे, या सगळ्यांच्या बाबतीत शिवसेना कशी वागली आहे, मातोश्री कशी वागली आहे नीट बघा. यांना काहीही करून बाहेर पडावं वाटावं अथवा निवृत्त व्हावं वाटावं अशी ही स्थिती शिवसेनेनं आणलेली आहे. अशा वेळी एकनाथ शिंदेच्या पायात धोंडा बांधून त्यांना तलावात ढकलून देण्याचा उद्योग मातोश्रीवरून घडत नसावा कशावरून? देवेंद्र फडणवीस का वेडे आहेत? आपल्याच नवसानं आणलेल्या सरकारमधल्या मंत्र्यांची घोळ बाहेर काढून नवसानं आलेलं सरकार पडायला, त्याच्या पतनाला अथवा त्याच्या बदनामीला फडणवीस कारणीभूत ठरतील, इतकं फडणवीसांचं राजकारण मूर्खपणाचं असेल असं मला तरी वाटत नाही. मग कोण करतंय हे? आरोप करा, सगळा डाव फडणवीसांच्या वरती टाका आणि आपण नामानिराळे राहा, तमाशा बघत राहा. शिंदेच्या मनात फडणवीसांच्या विषयी शंका निर्माण व्हावी, या मंत्र्यांच्या मनात फडणवीसांच्या विषयी शंका निर्माण व्हावी, सरकारमध्ये असमन्वयाची भावना निर्माण व्हावी. म्हणजे हे जे करतात ना तेच ते तिकडं केलं जात आहे. जसं अजित पवार उद्धव ठाकरेंना तोंडावर पाडतात. उद्धव ठाकरे म्हणाले कर्नाटक आणि महाराष्ट्रातला जो वादग्रस्त 842 गावांचा परिसर आहे त्याला केंद्रशासित प्रदेश करा. अजित पवारांनी वेगळं सांगून टाकलं. ते म्हणाले असं काही केलं तर वाद नव्याने वाढेल, असं करण्याची गरज नाही. एकमेकांना तोंडावर पाडण्याची जी काँग्रेस आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी मधली वृत्ती आहे ना, तीच वृत्ती, तोच खेळ या सरकारमधल्या भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यामध्ये करतायत. पण हे हुशार आहेत, ते नव्हते, एवढाच काय तो फरक. ते मजबुरीतून जवळ आहेत आणि हे प्रेमातून जवळ आहेत, हाच काय तो फरक. पण ह्या ज्या स्वरूपाचं राजकारण चाललेलं आहे ना, त्या राजकारणामुळं आपल्या गोष्ट लक्षात येईल की ही सगळी लफडी ही शिवसेनेच्या कार्यकाळातली, म्हणजे अखंड शिवसेना होती तेव्हाची, उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातली आहे. आणि आता त्यांना लफड्यांना समोर आणलं जात आहे कारण हे मंत्री नाही आहेत म्हणून. म्हणजे करायला लावायचं, चुकू द्यायचं, चुकलेली फाईल तयार करायची आणि मग योग्य वेळी ती बाहेर काढून एखाद्या माणसाच्या राजकीय आयुष्याचा खात्मा करायचा, हीच ती वृत्ती आहे. शंभूराजे देसाई यांचं प्रकरण तांत्रिक आहे, सातबाऱ्यावर नोंद नाही करायची अशा स्वरूपाचं आहे. त्यामुळे त्यात काही फारसं गांभीर्यानं बघण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. राहिला प्रश्न सत्तारांचा, तर सत्तारांसारखा बोलभांड नेता आपल्या तोंडाने नेहमीच वादग्रस्त ठरत असतो. आणि सत्तार हे कुठल्याचेच निष्ठावंत नाही आहेत ना. ते काँग्रेसचे निष्ठावंत होते, अशोक चव्हाणांचे निष्ठावंत म्हणून राहिले, बाळासाहेब थोरातांशी पंगा घेतला, पुढे त्यांना भाजपत जायचं होतं, फडणवीसांना हार घालायला जनादेश यात्रेत गेले, ते जमलं नाही, तिथून सुटले, शिवसेनेत गेले, शिवसेनेतून सुटले, बाळासाहेबांची शिवसेनामध्ये आले, आता तिथून सुटून भाजपत येतील. तर सत्तारांची ही प्रवृत्तीच आहे. जे सत्तार नावाच्या माणसाला फारसं गांभीर्यानं घेण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. जे सत्तार भ्रष्टाचार करत नाहीत असा दावा मी करत नाहीये, अथवा त्यावर माझं ठाम मत निष्कर्ष आहे, ते फायनल आहे. पण सत्तार सारख्या बिनभरवशाच्या माणसाला सोबत घेऊन काही करता येऊ शकेल ही शक्यताही फडणवीसांच्याकडे असेल असं मला वाटत नाही.
आणि त्यातून बरीच त्यांची संभाजीनगर जिल्ह्यातली गणितं बदलणार आहेत, त्यामुळे तेही शक्य आहे असं मला वाटत नाही. पण या अशा स्वरूपाच्या आरोपावरून उद्धव ठाकरेच उघड पडतायत हे लक्षात घेतलं पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.